हॅलो ऑल, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC स्टडी व्लॉग या चॅनलवरती। तुम्ही देत असलेल्या या प्रतिसादासाठी खूप खूप थँक्यू। मी एक यूट्यूबर आहे, मी नाही म्हणणार नाही। मी एक ॲस्पिरंटसुद्धा आहे आणि या माध्यमातून मला माझा जो प्रवास दाखवायचा आहे त्यातून ज्यांना फायदा व्हायचा आहे त्यांना तो होतोय आणि त्यांच्यासाठीच माझे व्हिडिओज आहेत। सो तुम्ही जो काही रिस्पॉन्स देताय मला त्यासाठी खूप खूप थँक्यू। आणि या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मला फक्त पॉझिटिव्हिटी स्प्रेड करायची आहे, त्यामुळे नेगेटिव्ह लोकांनी सुद्धा हे व्हिडिओ अजिबात पाहू नका। हे तुमच्यासाठी अजिबात नाही आहेत, हे त्यांच्यासाठी आहेत जे मला रोज व्हिडिओला लाईक करतात, छान छान कमेंट करतात आणि माझे व्हिडिओज आवर्जून बघतात। त्या सगळ्यांसाठी आहे। MPSC हे खूप अनिश्चित असं क्षेत्र आहे। मला एक कमेंट आली होती की MPSCला हलक्यात घेऊ नका, तर मी अजिबात हलक्यात वगैरे घेत नाही। किती डेडिकेशन पाहिजे हे मला स्वतःला माहिती आहे। व्हिडिओ बनवण्यात टाइमपास करू नका, शो ऑफ करून काय मिळतं अशाही काही कमेंट्स असतात। अशा कमेंट मी ठेवत नाही, कारण त्या वाचून मला तुम्हालाही डिमोटिवेट होऊ द्यायचं नाही आहे आणि मला स्वतःला व्हायचं नाही आहे। त्यामुळे मी त्या सगळ्या डिलीट करते आणि त्या युजर्सना सुद्धा हाईड करत असते। त्यामुळे हे जे क्षेत्र आहे इथे मी कुठलाही शो ऑफ करण्यासाठी म्हणा किंवा काही अभ्यास दाखवण्यासाठी मुळात मी नाहीच आहे। मला या जर्नी दाखवण्यामुळे स्वतःला इन्स्पिरेशन मिळतं पुढच्या गोष्टी करण्यासाठी, कारण मी त्या तुम्हाला दाखवायच्या असतात प्रॉपर वेने करण्यासाठी, कारण त्यातून तुम्ही सुद्धा काहीतरी घेत असता। त्यामुळे हे सगळं व्हिडिओज दाखवण्याचा खटाटोप आहे आणि त्या माध्यमातून अर्निंगसुद्धा होते। माझं चॅनल मॉनिटाईज आहे, त्याच्यामुळे मी याच्यावरती व्हिडिओज टाकते आणि ही माझी खूप दिवसांची मेहनत आहे। या सगळ्या काही स्वार्थही असतो, मी तुम्हाला क्लिअर सांगते, काही खोटे नाटे तर मी कधीच काही शेअरच केलेलं नाही आहे त्याच्यामुळे। सो ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्यासाठी हे सगळं काही असतं। आणि यूट्यूबवर येणारा प्रत्येकच व्यक्ती पैशासाठी येत असतो। काही असतील बाबा 4-5% माहिती नाही मला, पण प्रत्येकजण इथे इन्कमसाठीच येत असतो। जर मी एखादा जॉब केला असता तर मला घराबाहेर जावं लागलं असतं आणि मी ते सध्या तरी नाही करू शकत। त्यामुळे माझं हे एक प्रकारचे यूट्यूबच्या माध्यमातून जे काही चालू आहे तर ते एक प्रकारे तुम्ही जॉब म्हणू शकता, काही म्हणू शकता। आणि या माध्यमातून माझं काय जो काही माझा मेन मोटो आहे तर तोही साध्य होतोय। त्यामुळे आपली जर्नी इथे कंटिन्यू मी करत आहे। आता आज श्रावण सोमवार होता, त्यामुळे सकाळीच मी उठले होते 6:30 वाजता आणि तेव्हापासून मी कंटिन्यू घरच्या कामात होते, कारण आज अरण्यला शाळेत लवकर जायचं असतं। 10:30ला त्याची शाळा असते, मग त्याला जाईपर्यंत स्वयंपाक वगैरे बनवून झाला पाहिजे होता, तर त्यासाठी मी सकाळपासून कामातच होते। त्यानंतर देवपूजा वगैरे सगळं मी आज केलं। तशा आमच्या आई करतात, पण आज मी केली। ते खाली यायच्या आधी माझी देवपूजा झाली पण होती आणि मी इथे हार बनवत बसले होते। तर देवाला हार बनवले की खूपच छान वाटतं आणि मला हे काम खूप आवडतं तसं, पण वेळ नसतो एवढा, त्याच्यामुळे ते रोज काय करणं होत नाही। नाहीतर फुलं वगैरे तर मिळतात। तर इथं आमची देवपूजा करून झाली होती आणि अशा प्रकारे आज आम्ही देवाला फुलं वगैरे वाहले होते। तर इथं अशा प्रकारे आमची देवपूजा वगैरे करून झाली होती आणि त्यानंतर अरण्य शाळेमध्ये जाईपर्यंत माझा स्वयंपाक वगैरे सगळा झाला होता। पण अभ्यासाला बसायला वेळ झाला, कारण ही बाई काही आजही झोपली नाही। 2 वाजतापर्यंत ती जागीच होती। तिच्यासाठी हे बॉल आणले होते आमच्या सुजाताने आणि त्याच्यासोबतच तिचं सकाळपासूनचं खेळणं चालू होतं। आता हे बॉल आणणं म्हणजे एक काम वाढलं आहे, कारण हे सगळे इकडे तिकडे ती फेकत राहते आणि ते जमा करा। इतकी जिद्दी झाली आहे की काही ऐकायला तयार नसते। पण तिचा थोडासा त्याच्यामध्ये टाईमपास झाला आणि तिचं खेळणं चालू होतं। तर आज दुपारपर्यंत तर काही स्टडी झाला नाही, परंतु दुपारून मात्र मी केला आणि मला आज दिवसभर काही म्हणजे रिग्रेट नाही आला त्या गोष्टीचा। मला काल एक कमेंट आली होती की आपली सकाळी जर अभ्यास नाही झाला किंवा अभ्यास जर झालाच नाही, टार्गेट पूर्ण झालेच नाही तर चिडचिड होते। मान्य आहे चिडचिड होते, पण काही ऑप्शन नसते। दुपारी 6वीला मी झोपवल्यानंतर स्टडी केला तर 1.5 तासामध्ये माझं बरंच काही झालं होतं करून। हवामान प्रकरण कंप्लीट झालं, त्यानंतर माझं जे राहिलेलं याचं प्रकरण होतं वनेचं ते कंप्लीट झालं, म्हणजे 2 टॉपिक माझे कंप्लीट झाले। तर इथं मला तुम्हाला एक ट्रिक सांगायची आहे, पहा। महाराष्ट्राचे जे काही हे असे 3 विभाग केलेले आहेत हवामानाचे, तर त्यामध्ये पहा, अमोल बसला आवड्याच्या झाडावर अशी ट्रिक आहे। AM म्हणजे अमोल, BS म्हणजे बसला आणि AW म्हणजे आवड्याच्या झाडावर। तर या 3ही विभागाचे तिथं नावं आहेत पहा। ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आहे, ट्रॉपिकल सेमी स्टेपी क्लायमेट आहे आणि ट्रॉपिकल सवाना आहे। तर आपल्याला अशा प्रकारे सोपे जातं लक्षात ठेवायला। तर ही ट्रिक तुमच्याही कामं येईल आणि हे तुम्ही एकदा बघून घ्या शांतपणे, तुम्हाला ते चांगलं लक्षात राहील। तर अशा काही ट्रिक भूगोलाच्या भरपूर आहेत, ज्या माध्यमातून आपलं बरंच काही लक्षात राहतं। तर इथे पहा, ही जी काही टेस्ट सिरीज आहे, बूस्टर टेस्ट सिरीज 5.0 मधली तिसरी, तर ती झाली होती माझी सोडवून। आणि बराच वेळ जातो टेस्ट सिरीज सोडवायला। जर आपण आधी सोडवली आणि नंतर व्हिडिओज पाहिले तर भरपूर वेळ जातो।
परंतु मी डायरेक्टली व्हिडिओ पाहून सोडवत आहे, कारण माझं मॅथ्सचं बरंच काही करायचं राहिलं आणि सरांच्या शॉर्ट ट्रिक्स मला शिकायच्या होत्या. तर सर किती फास्ट घेतील त्यावर ते डिपेंड. बऱ्याच तुमच्या कमेंट आहेत ज्याचे उत्तरं मला पूर्ण देता येत नाहीत मेसेजच्या किंवा कमेंटच्या माध्यमातून. तर बुक लिस्टच्या बाबतीत जर प्रश्न असेल ना तर ते डिस्क्रिप्शनमध्ये मी टॅग करत असते, तिथे तुम्ही बघा. तिथून तुम्हाला जर का परचेस करता येत नसतील, कारण की पुस्तकं खूप शॉर्टेज आहे काही पुस्तकांचा, तर ते पुस्तकं मिळत नाही आहेत, तर ते पुस्तकं तुम्हाला लोकल मार्केटमधून स्वस्तही पडतात, तर तुम्ही तिथून घेणं प्रेफर करा. ते मी टॅग यासाठी करते की तुम्हाला त्यांचे कवर फोटो वगैरे बघता येतील आणि एखाद्याला जर नाहीच पॉसिबल झालं कुठून आणणं तर त्याला ते परचेस करता यावेत म्हणून. त्यासोबत मी वापरत असलेले मॅप असो किंवा कुठलंही मटेरियल असो त्याच्यासुद्धा लिंक मी देत असते, जेणेकरून तुम्हाला ते तिथे इझिली सापडतील. आणि काही फ्रेशर्सच्या खूप कमेंट आहेत की नेमकं करायचं काय. तुम्ही जर का NCERTचे पुस्तकं आत्ता वाचत बसलेत, 60 दिवस उरलेत, ज्यामध्ये आपल्याला जितकं आहे ना तेच करणं होणार नाही आहे, तर NCERT कधी वाचाल तुम्ही? आणि जर तुम्ही आधी वाचलेलं असेल तर तुम्ही वाचा, परंतु जर नवीन असाल तर अजिबात त्याच्या मागे लागू नका. त्यानंतर अरगडे सरांची माझी बूस्टर टेस्ट सिरीज आहे मॅथची, ती गणितासाठी तुम्ही लावू शकता. खूप छान आहे, त्याचे तुम्हाला खूप जास्त फायदेसुद्धा होतील. त्यासोबत राहिला प्रश्न बाकी विषयांच्या तयारीचा, तर सगळी मी सध्या कंबाईन एक्सप्लेनेशनच्या पुस्तकातूनच करते आणि त्यातूनच तुम्ही सुद्धा करत असाल तर नक्की करा, कारण की कमी वेळामध्ये होणारं आहे. त्याच्यामुळे माझे ऑलरेडी पुस्तकं रेफरन्सचे वाचून झालेले आहेत, त्याच्यामुळे बेसिकचा प्रॉब्लेम नाही आहे. पण काही जण जर एकदमच त्या पुस्तकावर जातात तर थोडा बेसिकचा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर ज्या टॉपिकमध्ये आला तो मग यूट्यूबवर सर्च करायचा आणि त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. काही गोष्टी आपण स्वतःहून शोधल्या पाहिजेत, आपण एक ॲस्पिरंट आहोत त्याच्यामुळे. आणि परीक्षेची डिमांड बघायची, त्यासाठी आपल्याला क्वेश्चन पेपर आहेत. क्वेश्चन पेपर जर तुम्ही चांगल्या प्रकारे पाहिले ना तर कुठेच काही अडचण येत नाही. आणि राहिला प्रश्न सिलेबसचा, तर सिलेबस शॉर्टमध्ये मेन्शन केलेला आहे, त्याच्यामुळे त्या माध्यमातून तुम्हाला जाता येणार नाही. तर त्यासाठी क्वेश्चन पेपरच बेस्ट आहे. क्वेश्चन पेपर पहा योगाचे, आणि त्यातून तुमच्या मॅक्झिमम प्रश्नांची उत्तरं मिळतात. तरीही काही असले तर तुम्ही विचारा. तर इथे रूममध्ये मी मॅप लावून घेतलेले आहेत. हा आहे महाराष्ट्र भूगोल, हे आहे वर्ल्ड मॅप, आणि तिकडे आहे तर दाखव, ते आहे भारताचा. हे आमच्या अरण्यासाठी लावलं होतं पण साडी गाईनं फाडलं. तर या मॅपमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी रोज जर आपण पाहिल्या तर त्याचा खूप फायदा होतो. आणि हा आहे माझा बोर्ड, तर याच्यावरती सुद्धा बऱ्याचशा गोष्टीची प्रॅक्टिस करता येते. हा पूर्ण भरलेला होता, मी साफ केला. तुम्हाला तिथं पॉलिटीच्या काही इम्पॉर्टंट डेट दिसत असतील. तर अशा प्रकारे रूममध्ये काही गोष्टी लावलेल्या आहेत. आता जेव्हा आपण हे मॅपमध्ये पाहतो ना, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला क्लिअर होतात. त्याच्यामध्ये आपल्याला नदी प्रणाली पाहता येते, त्याच्यानंतर कुठले राज्य लागून आहेत, त्याच्यानंतर सीमा लागलेले आपल्याला ते पाहता येतात आणि इझिली लक्षात राहतं. त्याच्यासोबत कुठल्या जिल्ह्याच्या आजूबाजूनं कोणता जिल्हा आहे, इवन त्याचा शेप जो आहे, शेपवरती प्रश्न आलेले असतात. आपल्याला इथे पुण्याचा शेप दिसतोय, आणि जेव्हा आपण या गोष्टी वारंवार पाहतो ना तेव्हा त्या चांगल्या लक्षात राहतात. आता आपल्याला वर्ल्ड मॅपचं तर इतकंसं काम पडत नाही, पण मी इथे तो लावून घेतलेला आहे. इथे आहे आपला भारताचा मॅप आहे. तर हे पण आपल्याला कामात पडतं, याचं अंतर वगैरे पाहायला, किंवा राज्याच्या आजूबाजूनं कुठले राज्य आहेत, इकडे कुठल्या देशाच्या सीमा आहेत, म्हणजे असं इझिली पाहायला होतं. आणि थोडंसं मुलांना सुद्धा इंटरेस्ट येतो, तर म्हणून मी हे लावलं होतं. आणि मला ते खूप इच्छा होती बऱ्याच दिवसाची लावायची, म्हणजे आत्ता नाही लावलं, हे बरेच दिवस झाले आहेत लावून. आणि इथे सुद्धा आम्ही असं वर्ल्ड मॅपचं स्टिकर लावलं आहे. तर अशा प्रकारे आजचा व्लॉग इथेच संपवते. जास्त तर अभ्यास झाला नाही, महाशय घरी असले की लय टाइमपास करते आमचा, पण बऱ्यापैकी झालेला आहे. आणि आमची आणली तेव्हापासून हेच टी शर्ट आता आम्ही घालणार आहे. सो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक करा, आणि व्हिडिओला हाईप म्हणून एक ऑप्शन येतं पहा लाईक केल्यावर, तर ते हाईप नक्की करा. त्याच्यामुळे व्हिडिओ आणखी लोकांपर्यंत पोहोचायला तिथे मदत होत असते. सो नक्की हाईप करा आणि एक कमेंट करा छानशी. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक सबस्क्राईब करा.